सन्माननीय अध्यक्ष महोदय, इमारत व इतर बांधकामाच्या या योजनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातच अशा पद्धतीची गर्दीची प्रक्रिया सुरू होती। मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्या नोंदणी सुरू झाल्या। लोक जिल्हा मुख्यालय जात होते। मी सभागृहाला सांगू इच्छितो की मी त्यात पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या 358 तालुक्यात आपण जिल्ह्याचे कार्यालय आता पुढे 358 तालुक्यात या ठिकाणी नेलेले आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मनुष्यबळाची नियुक्ती केलेली आहे की लाभार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये। दुसरा महत्त्वाचा निर्णय आपण यात घेतला की याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये दलालांचा हस्तक्षेप होता। कोणी सांगतोय मोठ्या प्रमाणामध्ये लोक 90 दिवसाचे दाखल्याचे पैसे घ्यायचे, दलाल लोक हे सर्व सुखसुखाट चालला होता। याच्यावर आम्ही बैठक घेतली आणि साधारणतः 14/5/2025 ला मी यात बैठक घेऊन अशा पद्धतीच्या सूचना दिल्या की आता प्रत्येक विधानसभेमध्ये विधिमंडळाचे जे आमदार आहेत त्यांच्या आमदाराची कमिटी करायची आणि त्या आमदारांनी जे नाव दिले त्याला सदस्य बनवून घ्यायचं। आमदारांनी जे नाव इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी, आणि मी सांगतो सुमारे 66-70 ठिकाणी झालं। आताही मी सभागृहाच्या सर्व सन्माननीय सदस्याला विनंती करतो की त्यांनी आपापले सदस्यांची नावे द्यावी। आमदार महोदयांनी जे नाव दिले ते सदस्य आणि आमदार अध्यक्ष आणि लाभार्थीचे अर्ज मंजुरी, नूतनीकरण आणि लाभ वाटप हे आता समिती करणार आहे। त्याचं GR मी आपल्याला पाठवतो। हे सर्व यासाठी की अशा पद्धतीचे जे सामान्य मजुराची जी छळ होती ते छळ होऊ नये। दुसरं साहित्य वाटपामध्ये, कारण की मी देखील जमिनीतून पुढे आलेला कार्यकर्ता हो, अशा पद्धतीचे अनेक कामं मी देखील पहिले करत होतो की लोकांच्या कॅम्प घेणं आणि हे देणं। त्यात काय झालं की आपण एखाद्या ठिकाणी कॅम्प लावलं की पुरे जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी ते लाभ घेण्यासाठी येत होते की त्यांना असं वाटायचं की आपल्याला मिळणार की मिळणार नाही। आणि त्यामुळे एकाच ठिकाणी जेव्हा 200-500-1000 लोकांचे वाटप आहे तिथे एकदम 5000 लोक आले की मग ते गर्दीमुळे सर्व अवेलना होत होती। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जरी 36 जिल्हे असते आपण 200 सेंटर या ठिकाणी सुरू केलेले आहे। जिल्हानिहाय जिथे जास्त नोंदणी झालेली आहे तिथं पूर्ण महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची नोंदणी झालेली आहे ते पूर्ण आकडेवारी मी आत्ताच आपल्याला देतो। 10 दिवसाची वाट पाहायची गरज नाही, मी आत्ताच आपल्याला देतो। आणि हे सर्व करण्याचा उद्देश असा आहे की यातून आता 200 नवीन गोडाऊन उघडल्यामुळे इतर सर्व भागामध्ये आणि आवश्यकतेनुसार जिथे जर जास्त नोंदणी असेल तिथे देखील आपण अशा पद्धतीची सूचना देणार आहोत। त्यासोबतच अशा पद्धतीचे एखाद्या ठिकाणी कॅम्प लावायचा असेल तर त्या मतदारसंघाच्या आमदारांनी त्या समितीने देखील यामध्ये पारदर्शकता राहावी आणि कुठल्याही पद्धतीचं अशा पद्धतीने दलालांचा हस्तक्षेप राहू नये म्हणून आपण एकदम सकारात्मक निर्णय घेतलेला आहे। आपल्याला कल्पना असेल वडेट्टीवार साहेब की एकेकाळी संजय गांधीमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना कापण्यात आलं होतं। आज आपण पानंद रस्त्यामध्ये देखील आमदाराची समिती केली, बळीराजामध्ये, आणि यामध्ये देखील केली इरेस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी की आपल्याला सर्वांना असं वाटते की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे जे इमारत बांधकामचे मजूर आहे यांना लाभ मंजूर करण्यासाठी कुठलाही त्रास होऊ नये। यांना वारंवार जे कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागतात ते, आणि आता बायोमेट्रिक आपण अटेंडन्स कंपल्सरी केलेली आहे। बायोमेट्रिक केल्यामुळे प्रत्येक माणसाचा फोटो आणि अंगठ्याचा ठसा आल्यानंतरच त्या ठिकाणी होतं। आता आपण आधार इंटिग्रेशनसाठी प्रयत्न करत आहोत आणि आधार इंटिग्रेशन झाल्यानंतर आता मी आपल्याला सांगतो की कोणालाही कार्यालयात जायची गरज नाही। लोक घरी बसल्या बसल्या मोबाईलवरून आधार नंबर टाकल्यामुळे त्यांना आता आपल्याला आधार इंटिग्रेशन झालं तर त्या महाराष्ट्राचे सुमारे जे 50 लाख रुपयाच्या जवळपास 40 ते 50 लाख कमी जास्त रिन्युअल होत राहतात। त्यानुसार आपण या दृष्टीने अशा पद्धतीचे नियोजन करत आहोत की त्यांना घरूनच या ठिकाणी अशा पद्धतीची योजनेचा लाभ या ठिकाणी स्कॉलरशिप वगैरे या संदर्भामध्ये घेता येईल। अजून यामध्ये मी खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर अजून 10-12 मुद्दे असे काढले की आपण असं बघा की आता 90 दिवसाची अट आहे, परंतु हा कायदा केंद्राने केलेला आहे आणि केंद्राने कायदा केल्यामुळे एखादा मजूर आज कामावर गेला किंवा महिना झाला त्याला, उद्या त्याचा अपघात झाला तर 90 दिवस झाले नाही म्हणून त्याला लाभ मिळत नाही। आम्ही केंद्र सरकारला देखील विनंती करणार आहोत की ज्या दिवशीपासून मजूर कामाला आला त्या दिवशीपासून त्याला बेनिफिट द्या, कारण की त्याला सामाजिक सुरक्षा देणं सरकारची जबाबदारी आहे। आणि म्हणून जे काही सजेशन सभागृहाच्या सन्मान्य सदस्याशी असेल
त्या सर्व गोष्टीचा आपण सकारात्मक विचार करत आहोत आणि ही योजना प्रभावीपणे गरीब कामगारांना लाभ देण्यासाठी आपण कशा पद्धतीने राबवण्यात येईल त्या दृष्टीने सकारात्मक निर्णय आपण करत आहोत. आपण जे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा उल्लेख केला ते निर्णयाची कॉपी आपण मला द्या. जर असा पद्धतीचा कुठलाही निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा असेल तर त्या निर्णयाचे नुसार कारवाई करण्यात येईल हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. झाला प्रश्न एक्सटेन्शनच्या संदर्भामध्ये. एक्सटेन्शनच्या संदर्भामध्ये जो निर्णय झालेला आहे तो पूर्वी शासनाने घेतलेला आहे. आता एक्सटेन्शन संपल्यानंतर या संदर्भामध्ये कुठला निर्णय घ्यायचा शेवटी तो माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अखत्यारीतला विषय आहे. निश्चितच या संदर्भामध्ये आपल्या कुठल्याही संदर्भात जी तक्रार असेल त्या तक्रारीची निश्चितपणे दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे.